कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले, की माझ्याकडे दिव्यांचं जे कलेक्शन आहे ना, ते मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत माझ्याकडे जेवढे पण दिवे आहेत ना, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी ते कोणत्या-कोणत्या वेळी कोणते दिवे यूज करते ना, म्हणजे वापरते ना, ते तुमच्यासोबत तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर आणि मी कधी ते घेतलेले आहेत ना, तेही. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर व्हिडिओ स्किप न करता फ्रेंड्स पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर इथे आहे ना माझ्याकडे हे मोठ्या समयांपासून मी सुरुवात करत आहे. ते इथनं माझ्याकडे असे 2 मोठ्या समया आहेत. इथे पाहू शकता. हे बघा. तर ह्या समयातनं माझ्या मी आता दिवाळीला जेव्हा भाऊबीजचे पैसे मिळाले होते ना, तर मी त्या पैशामधून घेतलेल्या समया आहेत. जवळ-जवळ खूप हेवी आहेत आणि मोठ्या आहेत. बघू शकता इथे. खूप ह्याला केरला समई म्हणतात. साऊथ साईडला आहेत ना, ह्या अशा समया जास्त वापरल्या जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता आणि खूप मस्त आहेत. एकदम जड आहेत आणि वापरायला सुद्धा खूप छान आहेत. मला खूप आवडल्या होत्या. घेतल्या होत्या तेव्हाच आणि बघा खूप सुंदर आहेत. पाहू शकता इथे. आणि ना अशाच ज्या ह्या समया आहेत ना, तर ह्या आहे ना मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले ना मार्गशीर्ष गुरुवारचे, तर त्याच्यामध्ये ह्याच समया मी कंटिन्यू वापरलेल्या आहेत. तुम्ही बघा तिथे सुद्धा. त्याच्यानंतर माझ्याकडे ना ह्या मोराच्या समया आहेत, ज्या आता ह्या ट्रेंडिंगला खूप चालू आहेत आणि मला सुद्धा खूप आवडल्या होत्या. ह्याचं नक्षीकाम वगैरे जे आहे ना, ते सुद्धा मला खूप आवडलं होतं. तर ह्या मोराच्या समया आहेत. ह्याला मोरधारी समया म्हणतात आणि खूप मस्त आहेत. ह्याचे मोरसुद्धा जे आहेत ना, तर हे खूप हेवी आहेत हे मोर. खूप जड आहेत आणि ह्याच्या ज्या ह्या पाया आहेत ना वाट्या, ह्या ज्या वाट्या आहेत ना, ह्यासुद्धा बघा खूप खोलगट आहेत आणि खूप मस्त आहे, मजबूत आहेत. हे डिझाईनसुद्धा खूप छान आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा ही डिझाईन आहे ना, तर तुम्ही पाहू शकता एकही डिझाईनमध्ये असं काळपटपणा माझ्या दिसणार नाही. मस्त आहे आणि एकदम छान आहे. आणि हे मोर जे तुम्हाला मी दाखवायला काढलं होतं ना, हे मोरसुद्धा बघा खूप हेवी आहेत, खूप जड आहेत आणि मस्त वाटतात. तर तुम्हाला हे जर ह्याला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता किंवा ह्याच्यावरती हे जे केरलाचं जे स्टँड आहे ना, ते सुद्धा लावून तुम्ही अशी ही सगळी वापरू शकता. खूप छान दिसतंय ना बघा. काहीच फरक नाही वाटत आहे आणि खूप सुंदर दिसायला सुद्धा सुंदर दिसतंय. तर ह्या तुम्ही अशा वापरू शकता आणि ह्याच्यातून ह्या माझ्याकडे अशा 2 आहेत. तर तुम्ही हे मोर वापरा किंवा हे असं हे केरलावाली ही जी दांडी आहे, हे तसंही वापरलं तरी चालेल. कळस बोलतात ह्याला. कळस का टोक काय म्हणत असतील, ते सुद्धा म्हणतात आणि ह्या अशा आहेत. तर ह्या समयातनं मी 2 महिन्यापूर्वी घेतलेल्या. मला खूप आवडल्या होत्या आणि मला घ्याव्याशा वाटत होत्या म्हणून मी ह्या 2 घेतल्या होत्या. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे मोड चेंज करा आणि ह्या ज्या मोठ्या समया आहेत ना, तर ह्यालासुद्धा तुम्ही हा मोर लावू शकता. बघा खूप सुंदर दिसतो. त्याचे आटे वगैरे सगळं सेम आहे. किती सुंदर दिसत आहे ना? किती सुंदर दिसत आहे ना मोरसुद्धा आणि खूप छान वाटते बघा समई. तुम्हाला जर असं काही थोडंसं वेगळं करायचं असेल, तर तुम्ही या समयांमध्ये असे काही वेगळे फरक करू शकता आणि खूप छान वाटेल असं सुद्धा. तुम्ही पाहू शकता बघा मोराच्या ह्याच्याने किती छान अजून लूक आलाय ना या समईला. तर अशा प्रकारे ह्या 2 माझ्याकडे मोठ्या समया आहेत आणि सगळ्यात आधी ह्या 2 समयांपेक्षा पण सगळ्यात आधी ना माझ्याकडे ह्या समया होत्या, ज्या मी तुळजापूरवरून घेतलेल्या. मी आणि माझ्या बहिणीने, माझ्या मोठ्या ताईने, तर आम्ही दोघींनी अशा ह्या 2 समया घेतलेल्या आणि खूप मस्त आहेत. ह्यासुद्धा खूप जड आहेत आणि एकदम वापरायला सुद्धा खूप छान आहेत बघा. खूप खुलकटसुद्धा आहे. बरंच तेल ह्याच्यामध्ये मावतं. तर ह्या ह्या मी जेव्हा घेतल्या होत्या ना, म्हणजे ह्या मी 2021 मध्ये घेतलेल्या आहेत. तर ह्या जेव्हा मी घेतल्या होत्या ना, तर ह्या मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ह्या म्हणजे जी कोणती पूजा होती ना, मी त्या सगळ्या पूजांमध्ये ह्याच समया पहिल्या वापरलेल्या. माझ्याकडे इतकं काही तेव्हा कलेक्शन नव्हतं समयांचं, पण मला भरपूर म्हणजे हौस होती घ्यायची आणि जसं-जसं जमेल तशा मी घेतलेल्या आहेत. तर ह्या मला तेव्हा फार आवडल्या होत्या, तर मी ह्या घेतलेल्या आणि बरंच तेल ह्याच्यामध्ये राहतं आणि तुम्ही वापरूही शकता. ह्याच्यातले तुम्ही म्हणत असाल, की ह्यातले जे कापूस टाकायचे वातीचं जे असतं पितळाचं, तर ते सुद्धा आहे. तुम्ही तसं टाका किंवा तिचं पितळाचं जे आहे त्याच्यामध्ये वात टाकून सुद्धा लावू शकता किंवा असं सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही फुलवात लावू शकता आणि त्याच्यामध्ये असं तूप ठेवून असा मातीचा दिवा ठेवला ना, तर आपली पंतीसुद्धा खराब होत नाही आणि हवं तेवढं तेल ह्यामध्ये आपण टाकून वापरू शकतो. तर मी आताच्या जे माझं दीपपूजन जे मी केलं आहे ना, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, तर त्याच्यामध्ये मी अशीच ह्या पंत्या ठेवल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं ते सुद्धा. तर तुम्ही असं घेऊन सुद्धा करा किंवा असं करा. खूप छान दिसतं आणि आपल्या पंत्यासुद्धा खूप म्हणजे आपले दिवेसुद्धा खराब होत नाही. म्हणजे सारखंच घासणं वगैरे याने ना एक म्हणजे तांब्याची, पितळाची भांडी ना थोडी अशी हे होऊन जातात, खराब होऊन जातात सारखं-सारखं घासल्याने सुद्धा. तर ह्या अशा समया मी घेऊन ठेवलेल्या होत्या. आणि हे सगळ्यात आधी जेव्हा मी लग्न झाल्यानंतर जेव्हा मी घट बसवत होते ना, नवरात्रीचे उपवास करत होते. तर नवरात्रीचे उपवास तर मी अगोदरसुद्धा करत होते लग्नाच्या आधी. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा मी इथे करायला लागले ना, तर सगळ्यात पहिल्या नवरात्रीला आहे ना, मी मातीचा दिवा वापरला होता आणि मातीचा दिवा अखंड ज्योत म्हणून मी तो मातीचा मोठा दिवा येतो ना, तो ठेवलेला. तर नंतर दुसऱ्या वर्षाला आहे ना, मी हा दिवा घेतला होता. तर हा दिवा आहे ना, खूप मस्त आहे बघा. खूप खोलकट आहे, छान आहे, जड आहे एकदम. ह्याला वरती अशी काच आहे, वरती कसं झाकण आहे आणि आहे ना तुम्ही ह्याच्यामध्ये कितीही तेल टाकू शकता.
बिलकुल पण 9 दिवसापर्यंत बिलकुलही अ, ह्याचं म्हणजे वात विझत नाही आणि एकदम छान मस्त असे हे दिवा हा राहतो आणि 9 दिवसापर्यंत खूप चांगला तेवत राहतो. तर तुम्ही ना हा दिवा मी घेतलेला होता. तर हा सुद्धा माझा सगळ्यात पहिला म्हणजे ह्या समईपेक्षा सुद्धा हा माझा सगळ्यात पहिला दिवा होता, जो मी घेतलेला. आणि काही-काही कार्यक्रमांमध्ये मी म्हणजे काही-काही सणांमध्ये मी हा सुद्धा दिवा वापरलेला आहे समोर ठेवण्यासाठी आणि काही-काही ह्याच्यामध्ये जसा हा मी दिवा घेतला त्याच्यानंतर मी तो दिवा वापरलेला आहे. तर हे असं आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर ना ह्या एक छोट्या अशा समया आहेत, छोट्या आहेत. तर ह्या समयासुद्धा मी ना ह्या मंदिरात अजूनही लावते ह्या समया आणि खूप छान वाटतं दोन्ही साईडला समया लावल्यावरती. छोट्या समया आहेत पाहू शकता. तर ह्यासुद्धा मला फार आवडतात आणि ह्या आहेत ना ॲक्चुअलमध्ये काय होतं ना माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. तर त्यांनी ना ही समई मला एक म्हणजे म्हणजे आमच्या साईडला असं काहीतरी गिफ्ट देतात रिटर्न गिफ्ट म्हणून. तर त्यांनी ही एक समई मला दिली होती. मग माझ्याकडे एकच समई होती. मग मी तशीच पाहून मी अजून एक ही दुसरी समई आणली आणि थोडीशी मोठी आहे. एक साईजनी मोठी आहे आणि ही थोडीशी छोटी आहे. पण असो मंदिरामध्ये खूप छान वाटतात दोन्हीही लावल्यावरती आणि खूप सुंदर दिसतात. तर ह्या 2 छोट्या समया आहेत, ज्या मी मंदिरात ठेवते. आणि जेव्हा माझ्याकडे कोणतेच दिवे नव्हते ना, तेव्हा मी हे असे दिवे वापरायची. तर माझ्याकडे ना हे असे 3 दिवे आहेत. तर एक मी बाहेर लावायची, एक मंदिरात लावायची. असे बघा हे 3 दिवे. आता सध्या हा बाहेर लावायचा दिवा आहे. तर हे लावतेच, हा बाहेरच लावते आणि हे 2 मी असेच ठेवलेत जपून. तर हे दिवे आहेत ना खूप छान हे सुद्धा मस्त आहेत जळाली आणि खूप वापरलेत मी हे. खूप म्हणजे खूप वापरलेत हे. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते ना समया वगैरे, तेव्हा हे दिवे, ती मोठा दिवा, ह्या सगळ्या दिव्यांनी मी काम चालवलं आहे. तर ही माझ्याकडे अशी दिवे आहेत. त्याच्यानंतर ना मी हा एक ऑनलाईन असा स्वस्तिकचा दिवा मागवलेला. पण ना मला काय वाटलं, की ह्याच्यावरती एक झाकणसुद्धा आहे. तर मला वाटलं, की ह्याच्यामध्ये छान दिवा राहील आणि विझणार नाही हवा गेल्यावर सुद्धा. पण काय होतं ना, जेव्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवतो ना, तर आतला जो झाकणचा जो पोर्शन आहे ना, तो पूर्ण काळा होऊन जातो. तर इतका काही खास मला हा वाटला नाही. पण असो ह्याच्यामध्ये मी धूप जे असतं ना धूपवाटी ती ठेवते आणि त्याच्यावर झाकण. तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये छान राहतं आणि स्वस्तिक वगैरे आहे म्हणून दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. मला आवडतं हे स्वस्तिकचं वगैरे काही असेल तर. त्याच्यानंतर ना माझ्याकडे हे असे छोटे-छोटे दिवे आहेत. ह्याला आहेत ना खाली हे आहे पानं असतात ना कलरफुलवाली, ती पानं आहेत. तर ह्या पूजेला मी ती पानं वगैरे काही ठेवली नाही. सरळ-सरळ असं ते पानं काढून मी असे दिवे ठेवले होते आणि असेच काही दिवे आहेत ना मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या सुवासिनी माझ्याकडे पाया पडायला आल्या होत्या ना, तर मी त्यांनासुद्धा असे दिवे मी गिफ्ट केले आहेत. ते माझ्याकडे ना जवळ असे 6 दिवे आहेत. 6 पेक्षा पण जास्त आहेत. पण मी हे एवढे काढलेले आहेत. माझ्याकडे जेवढे होते, तेवढे सगळे मी हे असे काढलेले आहेत. हे माझ्याकडे 6 दिवे होते. पाहू शकता. एक असंच मी हे आहे ना तुपाचा दिवा लावण्यासाठी अशी छोटीशीच दिवा मी घेतला होता हा. हा सुद्धा मला बघून फार आवडलेला. पण ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावण्यापेक्षा ना मला धूप वगैरे असं ह्यात टाकून जाळायला छान वाटतो आणि मस्त वाटतं ह्याच्यातसुद्धा. पण हा कधी मी दिवा म्हणून वापरते, कधी धूपवाटीसुद्धा ह्याच्यात ठेवण्यासाठी वापरते. तर हा एक दिवा आहे माझ्याकडे पाहू शकता. तर हा आहे ना माझा कुबेर दिवा आहे आणि हा माझ्या नणंदबाईंनी दिलेला, मोठ्या नणंदेनी. तर मी पहिल्यांदा लग्न करून जेव्हा त्यांच्या घरी गेले होते ना, तर त्यांनी मला अशा ह्या छोट्या काही पितळ्याच्या गोष्टी दिल्या होत्या. जसा एक दिवा, एक छोटासा ग्लास, एक छोटा प्लेट आणि कसं छोटं अगरबत्तीचं हे असं त्यांनी मला दिलं होतं. तर एक म्हणजे असं काहीतरी देतात असं म्हणतात, पण त्यांनी मला ते दिलं होतं आणि मला फार आवडलेलं. मोठंसुद्धा होतं त्यांच्याकडे, पण हे मला छोटे-छोटे तेव्हा छान वाटले होते. तर हे मला सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हे आलेत आता दिवे. तर हे ना दिवे माझ्या मोठ्या वहिनीने मला गिफ्ट केलेले गेल्या वर्षी आणि दिसायला बघा किती सुंदर आहेत ना, एकदम नक्षीसुद्धा आहे आणि पणतीसारखे दिवे आहेत. पाहू शकता तुम्ही. पणतीसारखे दिवे खूप मस्त आहेत आणि मला खूप मनात बसले होते आणि जडसुद्धा आहे. सॉरी जडसुद्धा आहे. मस्त हेवी आहे ते आणि बहुतेक हे त्यांनी ना दुकानातून आणलेत का ऑनलाईन माहीत नाही. पण जर असेल ऑनलाईन तर मी ह्याची लिंक तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. दिवाळीचे ना हे दिवे ठेवायला खूप छान वाटतात. खूप सुंदर दिसतात. अजून एक मला 6चा म्हणजे हे 6 दिवे होते. तर 6चा मागे काहीतरी आवाज येतो बॅकग्राऊंडला, समजून घ्या. तर हे जे दिवे आहेत ना, मला हे अजून असे ऑर्डर करायचे आहेत. जर ऑनलाईन भेटले मी वहिनींना विचारेल किंवा त्यांच्याकडनं घेऊन येईल. तर हे दिवे मला अजून घ्यायचे आहेत आणि दिवाळीत खूप सुंदर वाटतात हे असे दिवे लावलेले. तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना वॅक्सचा दिवा किंवा तुपाचा दिवा, जी फुलवातवाला तूप असते ना, त्याचा दिवा जर तुम्ही लावलात ना, तर खूप सुंदर दिसेल तुम्हाला. फुलवाती पण कशा बनवायच्या ना तुपाच्या ओरिजिनल घरातल्या. बाहेरच्या भेटतात, पण बाहेरच्या फुलवातीमध्ये आहेत ना, थोडंसं वॅक्स मिक्स असतं. त्याच्यामुळे आहेत ना, त्या फुलवाती मला काही इतक्या आवडत नाही. तर तशा म्हणजे तशा त्या आणि सुगंधित आपण घरी कसे सुगंधित फुलवाती बनवू शकतो ना आणि ते जवळ-जवळ 1 ते 1.5 तास कसे आपले दिवे तेवत राहतील ना, ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि तो व्हिडिओसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो मी नक्की दाखवेल.
तर हे असे झाले माझे दिवे आणि हे आहेत ना, हे सुद्धा गेल्या वर्षी अधिक महिना होता, तेव्हा माझ्या दादाने हा सुद्धा दिवा चांदीचा गिफ्ट केला आहे. आणि अजून एक माझ्याकडे चांदीचा दिवा आहे, जो मी आठवण म्हणून हा चांदीचा दिवा घेतलेला. तर हा दिवा आहे ना, मला 3,500 ला पडलेला. कमळाचा आहे. बघूनच मला खूप सुंदर आणि छान वाटलेला. तर मी हा एक असा दिवा घेतला होता. मस्त आहे. आता सध्या मी हा देवापुढे ठेवते, तुपाचा दिवा म्हणून आणि मस्त तेवत राहतो, छान राहतो सुद्धा. तर हा मी तुपाचा दिवा म्हणून मी आता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेऊन आली आहे हा. पण हा दिवा माझा असतोच. दिवा तर माझा असतोच आणि हा दादाने दिलेला आहे. अधिक महिन्यामध्ये दिवा गिफ्ट केला होता चांदीचा. आमच्या तिघी बहिणींना दिला होता. बॅकग्राऊंडला कसलं तरी बिल्डिंगचं काम चालू आहे ना, तर तो तुम्हाला आवाज येत असेल, समजून घ्या फ्रेंड्स. तर अशा हे दिव्याचं कलेक्शन माझं आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी फुलवाती कशा बनवायच्या ना, त्याचा घेऊन येणार आहे. आता इथे बघा, इथे आहे ना, ईशी अभ्यास करते. ती पण अभ्यास करते. तर तिचा इथे अभ्यास चालू आहे आणि आता कसं ती 3rd स्टँडर्डला आहे ना, तर त्याच्यामुळे सतत तिची एक्झाम चालू असते. प्रत्येक आठवडा, एक आठवडा गेला फ्रीमध्ये की दुसऱ्या आठवड्यामध्ये एक्झाम. म्हणजे जो लेसन शिकवला जातो ना, त्या लेसनचा तिला अभ्यास दिला जातो. त्याचे क्वेश्चन आन्सर्स करायचे असतात, जेणेकरून मुलांना ती पुढे हार्ड नाही जाणार सेमिस्टर युनिट टेस्टमध्ये, म्हणून असतं हे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझं दिव्याचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत माझा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा आणि काही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये खटकलं असेल किंवा चांगलं वाटलं असेल, नाही वाटलं असेल, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी पुरेपूर माझ्या काही जर नाही जे आवडलं आहे ते मी चेंज करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि आवडलं असेल तर मला एक खूप सारं मोटिवेशन मिळेल. तर असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आणि प्लीज, प्लीज, प्लीज शेअर करायला, सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.